दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा यस्याहुरागमविदः परिपूर्णशक्तेः अंशोऽपि यत्यपि निविष्टमं मृगञ्जम् तस्मै समाशुभासुरकन्धराय नारायणी सहचराय नमः शिवाय। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करीत असताना ईश्वर शक्तीनं सर्व कार्य चालू आहे असा एक सिद्धांत सांगितलेला आहे. अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते. सर्व ही कार्य जगातली माझ्यापासून आणखी चालू आहेत. सर्व ही संत महात्मे यांचा जो कर्मयोग चालू असतो, आचरण जे असतं ते निरभिमान असतं. कर्तृत्व ईश्वराचं आहे ही पक्की भावना त्यांची असल्यामुळे त्यांना अभिमान होत नाही. हा संतांचा सिद्धांत वेदशास्त्र प्रमाणानेही सिद्ध अशा प्रकारचा असलेला ईश्वर शक्तीनं सर्व ही जीवांचा उद्धार होतो. याबद्दल प्राचीन कालापासून अनेक उदाहरणं आहेत. आपणासारिखे करीची तात्काळ नाही काळवेळ तया लागी तुकाराम महाराज जे सांगताय, ईश्वर किंवा ईश्वर स्वरूप झालेले महात्मे यांना अज्ञानी जीवांचा उद्धार करण्याला वेळ लागत नाही. तत्काळ ते आणखी ज्ञानी त्यांना बनवितात. याप्रमाणे अनेक मार्ग, त्या मार्गापैकी हा एक सहजयोग ज्याला म्हणतात, शक्तिपात संप्रदाय, हाही मार्ग बंगालमधून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा इकडे भारतामध्ये आला. गंगाधर तीर्थ स्वामी हे मूळ प्रवर्तक याचे. त्यांच्या पूर्वीही असेल हा, पण त्यांच्यापासून आणि हा मार्ग त्यांचे शिष्य नारायण तीर्थ, त्यांचे शिष्य शंकर पुरुषोत्तम तीर्थ आणि त्यांचे शिष्य म्हणजे लोकनाथ तीर्थ महाराज. लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज हेही आणखी शक्तिपात दीक्षा, शक्ती संक्रमण करू शकत होते. सामान्य जीवांना आपल्या मनामध्ये काय शक्ती आहे किंवा काय आहे काही कल्पनाही नाही आहे. ती शक्ती सद्गुरूंच्या कृपेनं, महात्म्यांच्या कृपेनं जागृत होते आणि कार्य करू लागते. यालाच शक्तिपात असं म्हणतात. नवीन बाहेरून शक्ती घालायची आणून असं नाही. ज्यांची शक्ती पूर्ण जागृत झालेली आहे, त्यामुळे दैवी संपत्ती म्हणून ज्याला म्हणतात भगवंतांनी सांगितलेलं आहे, ती ज्यांना सहज प्राप्त झालेली आहे. सगळे दोष मनातले दूर होतात. आणखी दैवी संपत्ती त्या जीवाला प्राप्त होते. ईश्वर शक्ती जागृत करणं हे या महात्म्यांचं कार्य आहे. भगवद्गीतेतलंच उदाहरण, अर्जुनाला विश्वरूप दर्शन व्हावं अशी इच्छा उत्पन्न झाली. आपलं विश्वरूप मला दाखवा म्हणून त्यांनी प्रार्थना केली. भगवान म्हणाले, बाबा तुझी योग्यता नाही आहे, तुला मी दिव्य दृष्टी देतो. दिव्यं ददामि ते चक्षुः पश्यमे रूपमैश्वरम. माझं जे ईश्वर रूप आहे हे तू पहा, तुला दृष्टी देतो. आणि ती दृष्टी त्याला देऊन म्हणजे त्याची योग्यता त्याला प्राप्त करून देऊन मग आपलं विश्वरूप दाखवेल. घाबरला अर्जुन. स्वाभाविक योग्यता नाही आहे,
एकदम आणखी त्यांच्या कृपेनं विश्वरूप दिसलं तरी भीती वाटायला लागली. पहिलंच रूप मला दाखवा. तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ती अशी प्रार्थना जो करू लागला. मग भगवान आपलं मूळचं रूप त्यांनी दाखवलं आणि सांगतायत ते, मया प्रसन्नेन तवार्जुनेदम रूपम परम दर्शितम आत्मयोगा. अर्जुना, मी प्रसन्न झालो म्हणून तुला हे दूर तुला पाहायला मिळालं म्हणाले, नाही तर तू विश्वरूप रूप दर्शन तुला झालं नस. ईश्वराचा प्रसार झाल्यामुळे विश्वरूप दर्शन. प्रसार शब्दाचा अर्थ गीतेवर भाष्य करताना आचार्य महाराजांनी लिहिलेला आहे, प्रसाद हा अनुग्रह बुद्धी. काही बाकीचं काही केलं. ह्या आपल्या शिष्याचं कल्याण व्हावं, याला विश्वरूप दर्शन व्हावं, नुसता संकल्प झाल्याबरोबर झालेला आहे. ही संकल्प शक्ती आहे. ज्ञानी महात्म्यांच्या जवळ दृष्टीमध्ये आणखी त्यांच्या शक्ती असते, स्पर्शामध्ये शक्ती आहे, शब्दामध्ये शक्ती असते आणि संकल्पामध्येही शक्ती असते. भगवंतानी नुसता संकल्प केला, प्रसन्न होणं याचा अर्थ संकल्प कर, अनुग्रह शिष्यावर करावा, याला विश्वरूप दर्शन व्हावं. असा नुसता संकल्प झाल्याबरोबर अर्जुन विश्वरूप पाहू शकले. हे पहिलं उदाहरण त्या याच्यामध्येच आहे. शक्तिपातच आहे. एकदम त्याची शक्ती जागृत केली, योग्यता त्याला दिली आणि रूप दाखवले. पुष्कळ आणखी योगशास्त्रामध्ये ज्या मोठ्या मोठ्या सिद्धी म्हणून प्राप्त होत आहे, ईश्वराच्या उपासनेनं त्या सिद्धी प्राप्त होतात. दूरदर्शन आहे, दूरश्रवण आहे, अशा अनेक सिद्धी आहेत. त्या योगाच्या सिद्धी योगाभ्यास करून केवळ प्राप्त होतात असं नाही, ईश्वराची कृपा पाहिजे. म्हणजे मध्ये येणारी सगळी विघ्न संकट दूर होऊन आणि ते फल मिळत आहे. त्याही अशाच प्रकारच्या ईश्वर शक्ती जागृत झाल्यानंतर त्या सिद्धी प्राप्त होत आहे. तर अशा प्रकारचं शास्त्रकारांनी सगळं सांगितलेलं आहे. आधुनिक काळातलं उदाहरण म्हणजे विवेकानंदांचं उदाहरण आहे. विवेकानंदाने अभ्यास केला होता, परंतु रामकृष्ण परमहंस त्यांना ज्या वेळेला सद्गुरू मिळाले, ईश्वर पाहायचा आहे काय तुला म्हणाले, दिसेल म्हणा. आणखी अमेरिकेला त्या सर्व धर्म परिषदेला गेल्यानंतर तिथं आपल्या सद्गुरूंचं स्मरण करून बोलायला उभे राहिल्याबरोबर एक त्यांचं असामान्य वक्तृत्व त्या सगळ्या लोकांनी ऐकलं. सगळे लोक अगदी त्यांचे अनुयायी झाले. तरी हा अभ्यास कुठं केला होता त्याने? रामकृष्ण परमहंस जे आहेत महात्मे, त्यांच्या नुसत्या संकल्पाने विवेकानंदांना ही शक्ती मिळाली, ईश्वर शक्ती जागृत झालेली आहे. अशी पुष्कळ उदाहरणं आहेत. लोकनाथ तीर्थ महाराजांच्या पासून आणखी आपले परमपूज्य गवळी महाराजांच्याकडे हा संप्रदाय आलेला आहे. आणखी मंडळी आहे. तर त्यांच्या संकल्पाने सुद्धा अशा प्रकारचं म्हणजे सद्गुरूंची शक्ती आहे ती, त्यांच्या द्वाराने ही आणखी शक्ती ईश्वराची जागृत होणं, याला शक्तिपात. शक्ती ईश्वर शक्ती जागृत होणं आणि कार्य करू लागणं, तो अभ्यास मात्र पुढं अखंड ठेवावा लागतो. अनुभव येतो आहे. आणखी अनुभवामुळे काहीतरी एक ईश्वर शक्ती आहे असा विश्वास निर्माण होतो, श्रद्धा उत्पन्न होते आणि नंतर अभ्यास सुरू झालेला असताना त्या अभ्यासाने अनुभव वेगळे वेगळे येत आहेत. प्रगती या मार्गामध्ये होती आहे. समाधी अवस्था ज्याला म्हणतात, त्या समाधी अवस्थेपर्यंत सुद्धा फल प्राप्त होत आहे. तेव्हा अशा प्रकारचा हा एक संप्रदाय प्राचीन आहे, पुष्कळ पूर्व काळापासून चालू आलेला. अलीकडं आणखी या संबंध भारतामध्ये महाराजांच्या गवळी महाराजांच्या द्वाराने सर्व ठिकाणी परदेशात सुद्धा यांच्या संकल्पाने आणखी शक्ती जागृती होते. दीक्षा त्यांना प्राप्त होऊ शकते. अशी ही पुष्कळ उदाहरणं
आणखी आहे. हा एक आपला निर्विचार स्थिती, समाधी स्थिती प्राप्त करून देणारा एक मार्ग आहे. मनाचे विचार सगळे थांबणं, मनाच्या वृत्ती थांबल्या, उन्मनी भाव ज्याला म्हणताय तो प्राप्त झाला म्हणजे काहीच आणखी सुखदुःख द्वंद्वाचीच अवस्था प्राप्त होती. हा एक संप्रदाय महात्म्यांनी सर्व लोकांच्या कल्याणाकरता म्हणून प्राचीन शास्त्रकारांचा आणि यांनी विशेष रूपाने हा प्रवृत्त केलेला आहे. शंकर पुरुषोत्तम तीर्थ हे लोकनाथ तीर्थ महाराजांचे शिष्य, त्यांनी या संप्रदायाबद्दल योगवाणी म्हणून हिंदीमध्ये बंगालीमध्ये पुस्तक केलं, तर त्याचं हिंदी भाषांतर केलं होतं. नंतर आपले परमपूज्य गौडी महाराजांनीही मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलेलं आहे. हा संप्रदाय काय आहे, याची योग्यता कशी आहे, याचं फल काय आहे, कसा कसा अभ्यास करावा, हे सगळं त्यांनी मराठीमध्ये आणखी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या आणखी शक्तीनं, ईश्वर शक्तीनं, सद्गुरूंच्या शक्तीनं हा मार्ग आणखी जे काही खरे पुण्यशाली असतील त्यांना हा प्राप्त होतो आणि त्यांचं कार्य अखंड शांती प्राप्त करून देणारा असं होतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.